मित्रांनो, कशा आहात? स्वस्त असणार, मस्त असणार, मजेतच असणार. आता नवीन काय बघितलं ना तर मस्तपैकी तोंडाला नुसता चटका चटकाच येतो. आता नवीन आता शेतामधून हिरवेगार हरभरे खाल्ले. आता तेच हरभरे आता वाळून कट्टर कट्टर झालेले आहेत. आता कसं खायचं त्याला? आणि आता हरभरे खाल्ल्याशिवाय तर तोंडाला चव येत नाही ना. म्हणून मस्तपैकी हे हरभरे घेतले, असे वाळके उळके हरभरे घेऊन त्याला मस्त रात्रभर पाण्यामध्ये भिजू घातलं. पाण्यामध्ये भिजू घालून तर सकाळी बघायला गेलो, अरे बापरे, एवढे मोठे टणटणाट झाले होते ना, तुम्ही काय विचारूच नका. आता याचं काय करायचं म्हणलं, काहीतरी मस्तपैकी चाट वगैरे करून खाऊ म्हणून अशी इच्छा झाली ना की झटपट बनायचं आणि खावं. मग मी काय केलं, घेतले 2 टमाटे घेतले, 2 कांदे घेतले, त्याला मस्तपैकी बारीक कापून घेतलं. आणि आता कांदा बारीक कापून घेतला, पण असं वाटलं की आता बारीक खूपच म्हणजे असं बारीक झाला तो कांदा. मग त्याला जर असं लांबका कापून घेतला. कढईमध्ये मस्तपैकी तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरे, राई, मोहरी टाकली आणि मस्त कांदा टाकून त्याला परतून घेतलं. परतून घेतल्याच्यानंतर टमाटर वगैरे टाकून मस्त त्याला हलवलं, असं चपाचप हलवलं. चपाचप हलवून घेतलं आणि मस्त मिरची, मीठ, आधी मीठ टाकलं, मग मिरची टाकली, मग हळद टाकली, धणा वगैरे टाकला. आणि कसं माझी पोरगी बघा तिकडं, सॉरी पोरगं माझं बघा. आता पोरीचा नाद होता, आता पोरगी झाली नाही त्याला काय करणार, पोरगं झालं तर त्याला पोरगं म्हणता त्याला पोरगीच येतं माझ्या तोंडामध्ये. मग तिकडं मस्तपैकी रडत होती. इकडं मग काय केलं मी, मस्त त्याच्यामध्ये काय म्हणलं आता थोडं मिक्स करावं म्हणून शेव समोसा मिक्स केला मध्ये आणि मस्त तसं परतून घेत मध्ये बघा किती मस्त चाट बनवून घेतली. ही चाट खायला इतकी मस्त लागते ना. तर बघा मी असं मस्त कढईमध्ये त्याला बनवून घेत आहे. असं हलवून त्याला मस्त मसाल्यांचा एकच चीव करून घेतला. असे मसाले हलवले म्हणतात की त्या मसाल्याला वाटत असेल की आज ही बाई किती मला ठोकते, किती मारते. तर हा मसाला घेतला, मस्तपैकी चणे घेतलेत. या खायला कोणाकोणाला खायचं असेल त्यांनी या. होळीच्या नंतर मस्त असं चटपट काय खायचं म्हणलं उन्हाळ्यामध्ये की थोड्यामध्येच मस्त भारी नाश्ता होऊन जातो. खावा, स्वस्त राहा, मस्त राहा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा कोणाकोणाला असं म्हणजे चटपट खायला आवडतं. चना मसाला, घरच्या घरी मस्त बनवलेला चना मसाला. बाहेरच्या खाण्यावर माशा वगैरे गुंगत असतात हो, ते नाही आवडत. मग घरी आपलं कसं तरी बनवायचं ना खायचं, काही असो. पण घरच्या खाण्यामध्ये चव असते ना, ती बाहेरच्या खाण्यामध्ये चव नसते. कोणाला घरचं खाणं जेवण आवडतं आणि कोणाला बाहेरचा चटपटा नाश्ता आवडतं, मला कमेंट करून सांगा. तुम्ही खरंच कमेंट वाजत ना तर मला कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.